मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सार्थक आता आईला म्हणजे सुधाला म्हणत असतो की आई, इन्स्पेक्टर साहेब काहीतरी विचारतायत. सर, 1 मिनिट जरा थांबाल का? मला माझ्या आईशी जरा बोलायचं आहे. असं म्हणून आता सुधाला सार्थक बाजूला घेऊन जातो. ती जराशी चिडलेली असते. सार्थक म्हणतो की आई, अगं हे काय करतेस तू? तुला तिथे विचारतायत आणि तू उत्तर का देत नाहीयेस? तुला सांगावं लागेल की आम्ही दोघं नवरा बायको आहे ते, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावेळेला आता सुधा त्याला काहीही बोलत नसते आणि आनंदी ते सगळं मागून बघत असते. आनंदीला आणि तिच्या घरच्यांनाच चांगलंच टेन्शन आलेलं असतं. आता सुधाच्या बोलण्यावरतीच सगळी पुढची कारवाई ठरलेली असते. आता आनंदीला तिथे तसं बघताना पाहून सार्थक आता सुधाला विनवणी करू लागतो की आई, प्लीज असं करू नकोस. काय ना, जर तू त्यांच्यासमोर सांगितलं नाहीस ना मी नवरा बायको आहोत, तर ते जेलमध्ये टाकतील. तेव्हा मग आता सार्थकला सुधा म्हणते की हे लग्न मला मान्य नाहीच आहे सार्थक. मी तुला किती वेळ सांगू? आणि हे सगळं काय आहे? तू तिला भेटायला का गेला होतास आणि तेही गार्डनमध्ये? आणि तेही माझ्याशी लपून छपून गेलास तू. तेव्हा आता सार्थक म्हणतो की आई, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. पण ते घरी गेल्यानंतर जे काही झालंय ते मी तुला नक्की सगळं समजावून सांगेन. पण आता प्लीज माझं ऐक ना. तिकडे साहेबांना जे आपलं खरं आहे ते उत्तर देऊन टाक. असं सगळं सार्थक म्हणतो. त्यानंतर आदर्शला आता टेन्शन येत असतं. आदर्श हा सार्थकला कॉल लावून बघत असतो. तेव्हा मग आता तिथे शलकाने अक्कू दोघीजणी येतात आणि विचारतात की अरे दादा, काय झालं काय? तेव्हा आदर्श म्हणतो की अरे मला कळत नाही आहे की सार्थकचा फोन का बंद येतोय. तेव्हा मग आई आणि काकू कुठे गेलेत असंही तो विचारतो. त्याचबरोबर केदार येतो आणि म्हणतो की अरे आदर्श, ॲक्च्युली ना सुधा काकूचा फोन आला होता मला. ते पोलीस स्टेशनमध्ये आहेत. तेव्हा मग आदर्श म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये कसे काय? मग केदार म्हणतो की काय माहिती, सार्थक आणि आनंदी पोलीस स्टेशनमध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे या दोघीही पोलीस स्टेशनमध्येच गेल्यात. आदर्श म्हणतो की चल आपण जाऊया, बघूया नेमकं काय झालं ते. तेव्हा केदार म्हणतो की आईने सांगितलंय कोणीच येऊ नका. म्हणूनच आता आदर्श देखील शांत बसतो. इथे लीना वैतागलेली असते. लीना म्हणते की अहो, यांचं काय झालं असेल, आपण बघूया का पोलीस स्टेशनमध्ये? का हो, सार्थक आणि आनंदीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले असतील, काय झालं असेल नेमकं? तेव्हा आता मनोज म्हणतो की त्याचं तुझ्याशी काय घेणं देणं आहे? आपण पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही म्हणजे नाही. त्या सार्थक आणि आनंदीमुळे आई अण्णांना किती वेळा कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागत आहे ना, काय माहिती. तेव्हा लीना म्हणते की अहो, असं का बोलताय तुम्ही? तेव्हा मनोज म्हणतो की मग काय बोलू मी, सांग मला जरा. कारण काय आहे ना, की ही आनंदी प्रत्येक वेळेला घरामध्ये काही ना काहीतरी अडचणी निर्माणच करत आहे. सुरुवातीला त्या अंशुमनमुळे, आता या सार्थकमुळे. काय करायचं ते सुचत नाही मला. तिथे आपण अजिबात जायचं नाही. बस झालं, मला आता वैताग आला याचा. आपण ना आता आई अण्णांना येऊन दे. मी सरळ सांगणार आहे की आम्हाला वेगळं राहायचं आहे ते. तेव्हा दीना म्हणते की अहो, काय बोलताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हो, कारण माझी आता नोकरीही आहे. राहून देत त्यांना या आनंदीबरोबर याच घरी. आपण दुसरीकडे जाऊया, असं तो म्हणतो. आणि इथे इन्स्पेक्टर मानमोडे विचारतात की काय झालं तुमचं बोलणं? तर सांगा मला की नेमकं हे दोघं नवरा बायको आहेत, हे तुम्हाला मान्य आहे का? त्याच वेळेला मग आता आनंदी आणि मालती या शांत असतात. तिथे सुधा आता बोलून टाकते की हो. मग मानमोडे म्हणतात की हो काय? कशाबद्दल बोलताय? जरा मोठ्याने बोला ना. तेव्हा मग आता सुधा म्हणते की हो, हे दोघं नवरा बायको आहेत आणि यांचं लग्न झालेलं आहे. सुधाने आता अशी परवानगी दिल्यानंतर सगळेजण आनंदीच्या घरचे मालती आणि अण्णा खुश झालेले असतात. आता मानमुडे म्हणतात की बघा, आता सगळ्यांनी साक्ष दिलेली आहे, बरं झालं. आणि आता आम्ही हा FIR तयार केलेला आहे. या FIRमध्ये असं लिहिलेलं आहे की नवनिकेतन सोसायटीच्या नानानानी पार्कमध्ये काही जोडपी सापडली होती. त्याच्यापैकी सार्थक राजाध्यक्ष आणि आनंदी वर्तक ही दोघंही असल्याने ते दोघं तिथे गप्पा मारत होते, पण ते दोघं नवरा बायको आहेत म्हणून त्यांच्यावरचा हा गुन्हा रद्द करण्यात येत आहे. त्याच वेळेला सार्थक हा खुश झालेला असतो. आणि मग इथे मानमोडे म्हणतात की चला आता प्रत्येकाने साक्षीदारांनी या पेपर्सवरती सह्या करा. आता मालती आणि अण्णा या पेपरवर सह्या करतात. वृंदा आणि सुधा राहिलेले असतात. तेव्हा सुधाला मानमोडे म्हणतात की चला तुम्ही सही करताय की टाकूया दोघांना जेलमध्ये. तेव्हा मग त्याच्यावरती सुधा त्याचप्रमाणे वृंदा देखील सही करून टाकते आणि सार्थक आनंदी आता एकमेकांना हँडशेक करतात. सार्थक म्हणतो की चला आपण तर जिंकलोय. आणि त्यानंतर मग मानमोडे म्हणतात की लक्षात ठेवा, तुम्ही सार्थकच्या घरची जास्त मुलाच्या संसारात ढवळाढवळ करू नका. काय ना, जास्त त्रास दिलात की मग असे नवरा बायकोंना एकांतात वेळ भेटत नाही. मग काय, त्यांना असं कुठेतरी बाहेर गप्पा मारत भेटावं लागतं.
लपून छपून त्यांना भेटावं लागतं. त्याच्यामुळे तुम्ही आता लक्षात ठेवा, असं म्हणून आता मानमोडे हे सुधाला आणि वृंदाकडे बघून वॉर्निंग देत असतात. त्याला कळालेलं असतं की बहुतेक मुलाच्याच फॅमिलीकडून प्रॉब्लेम आहे. आणि त्यानंतर सार्थकला मानमोडे म्हणतो की चला सार्थकराव, आता जरा व्यवस्थित वागा. असे कुठेही बाहेर भेटून गप्पा मारू नका, कळलं ना? तेव्हा मग सार्थक हो साहेब असं म्हणतो. आणि त्याचनंतर आता इथे साहेब म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दोघांनीही आता व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करा. तुमचे आईवडील आले म्हणून ठीक, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकावं लागलं असतं. तेव्हा आता सार्थक हसायला लागतो. आणि त्यानंतर मग आता इथे सार्थक म्हणतो की साहेब, याची मला कॉपी मिळेल का? त्याच वेळेला पुन्हा साहेब त्याच्याकडे रागाने बघायला लागतात. आणि सार्थक म्हणतो की नको नको, राहून देत. पण मी काय म्हणतो, असं म्हणून सार्थक पुन्हा एक विषय वाढवायला चाललेला असतो. तितक्यातच आता हंबीरराव मानमोडे म्हणतात की बस बस, तू ना जरा कमीच बोल रे, किती बोलतोस तू, जा जा याला घेऊन जा. असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब हे आनंदी आणि सार्थकला घेऊन जायला तिथून सांगत असतात. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर सुधा म्हणत असते की आनंदी, आज तुझ्यामुळे मला पोलीस स्टेशन बघावं लागलं आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे आणि ते फक्त तुझ्यामुळे. यासाठी आनंदी मी तुला कधीच माफ करू शकणार नाही, असं सुधा तिला बोलून दाखवत असते. त्यानंतर मग आता पुढे सुधा म्हणते की काय हो, तुम्ही सांगत होतात की तुमची आनंदी तर घरीच आहे, मग तिथे पोलीस स्टेशनपर्यंत आणि गार्डनमध्ये कशी पोचली? हे सगळं तुम्ही खोटं बोललात ना? तेव्हा मग आता माझ्या मुलाला ही गार्डनमध्ये लपून छपून घेऊन गेली असा आरोप तिच्यावर सुधा आणि वृंदा लावतात. तेव्हा मग सार्थक म्हणतो की नाही, असं काहीच नाही, प्लीज ऐकून घ्या. तेव्हा अण्णा म्हणतात की खरंच मला ही गोष्ट माहिती नव्हती की आनंदी गार्डनमध्ये सार्थकरावांबरोबर गेली आहे ते. तेव्हा वृंदा म्हणते की हो, तुम्हाला तर ना अगदी काहीच माहीत नसतं. तुम्ही सभ्यतेचा पुतळा आहात ना, तुम्ही खोटं बोलता आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलीलाही खोटं बोलण्याची सवय लागली. आणि परिणामी आमचा सार्थकही आनंदीच्या बरोबर राहून आता आमच्याशी खोटंच बोलायला लागलेला आहे. तू खूप खोटारडी आहेस आनंदी, आणि त्याच्यामुळे सार्थकलाही तू खोटं बोलण्यास भाग पाडत आहेस. त्याच वेळेला इथे अण्णा काहीच बोलत नाहीत. मग सार्थक म्हणतो की काहीतरी चुकतंय तुमचं, मीच त्यांना गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो. तेव्हा मग आता वृंदा असं बोलल्यावरती सुधा म्हणते की हो, बरोबर बोलते वृंदा, काहीही चुकत नाही आहे तिचं, तिचे बोलते ते अगदी योग्यच बोलते. सार्थक, तू हे खूप चुकीचा वागलायस. तू मला लपून छपून हिला भेटायला गेलास, खूप चुकीचं आहे हे. माझी नजर चुकवलीस तू आणि तिथून निघून गेलास. तेव्हा सार्थक म्हणतो की आई, अगं यांनी मला नव्हतं बोलावलं, तर मला यांना भेटायचं होतं. माझं त्यांच्याकडे काम होतं म्हणूनच मला त्यांना भेटायचं होतं. तेव्हा मग आता सुधा म्हणते की ते काही असो, चल आता गाडीत बस लवकर, असं म्हणून ती गाडीत बसायला चाललेली असते. त्याच वेळेला सार्थक म्हणतो की हो पुढे तू, मी येतोच. आणि सार्थक आता अण्णांना बोलतो की प्लीज, जे काही झालं ना त्याला राग मानून घेऊ नका, मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो. आणि आनंदीला तो सांगतो की बघा, आई तुम्हाला सून म्हणाली. आणि त्यानंतर आनंदी हसते आणि सार्थक हा गाडीत बसतो. आणि सार्थकची गाडी आता निघालेली असते. मालती, अण्णा आणि आनंदी तिघेही तिथेच उभे असतात. तर आता घरी आल्यानंतर सगळेजण जमा होतात. केदार, शलाका, आदर्श आणि अक्कू सगळेजण येतात आणि म्हणतात की अरे काय झालं होतं नेमकं? आणि आकांक्षा म्हणते की दादा, तुला पोलीस स्टेशनमध्ये कशाला घेऊन गेले होते? तेव्हा आता वृंदा म्हणते की कशाला घेऊन गेले होते काय? सत्कार नव्हता द्यायचा त्याला, त्याला पकडलं गेलं होतं. रात्री अपरात्री गार्डनमध्ये पोरीबरोबर गप्पा मारताना पकडलं गेले त्याला. त्या आनंदीला भेटायला गेला होता गप्पा मारायला. आणि काय तर मग काय, पोलिसांनी पकडून दिलं. आणि मग घरच्यांना बोलावून घेतलं. आता घरच्यांना बोलावलं म्हटल्यावरती आम्हाला जाणं भागच होतं. तिथे पोलीस स्टेशनमध्ये किती नाचक्की झाली म्हणून सांगू आमची. आम्हाला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. काय करावं काहीच कळत नव्हतं. इतकं वर्ष आम्ही पोलीस स्टेशनची पायरी चढलो नव्हतो, पण आता आता या मुलीसाठी पोलीस स्टेशनची पायरी यांनीच चढावी लागली. तर आता सार्थक गालात त्या गालात या सगळ्या गोष्टींमुळे हसत असतो. आणि त्याच वेळेला वृंदा म्हणते की देवा, हा दिवस दाखवण्यापेक्षा मला मरण आलं असतं तर खरंच बरं झालं असतं. इतकं विचित्र कसं वागू शकतो सार्थक, असं सगळं आता इथे वृंदा रडत रडतच म्हणत असते. आणि पुढे ते म्हणते की हे बघ सुधा, हे सगळं लक्षात ठेव, ती मुलगी कशाप्रकारे या सगळ्या गोष्टींचा खेळ करत आहे ते. त्याच वेळेला सुधाला हे तिचं बोलणं सहन होत नाही. सुधा म्हणते की सार्थक, हे सगळं काय आहे? तू असं का वागलास? तू मला सांगितलं होतंस ना की तिला भेटायला किंवा काही जाणार नाहीस, मग तू का गेलास तिला भेटायला, तेही माझी नजर चुकवून? तेव्हा मग सार्थकचं बोलणं कोणीच ऐकून घेत नसतं, म्हणून आदर्श म्हणतो की अगं काकू, निदान एकदा तरी सार्थकला त्याची बाजू मांडण्याची संधी आपण द्यायला हवी. तेव्हा वृंदा म्हणते की कसली बाजू आणि कसलं काय? पोलीसही म्हणत होते
की रात्री अपरात्री असं गार्डनमध्ये नवरा बायको काही सामाजिक विचार गप्पा मारण्यासाठी थोडीच बोलतात. ते काहीतरी थिल्लर चाळे करण्यासाठीच भेटतात ना. तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की "अगं काकू, काय बोलतेस काय तू हे? मला खरंच आनंदीबरोबर काम होतं म्हणूनच मी भेटण्यासाठी गेलो होतो आणि त्यांनी ऐकलंच नाही, घेऊन गेले." तेव्हा मग केदार म्हणतो की "हो बरोबर आहे. एक पोलीस आहेत ना ऐकतच नाहीत आणि असं चोपतात ना, डेंजर असतात ते." तेव्हा शलाका म्हणते की "केदार, हे सगळं तुला कसं माहिती?" तेव्हा केदार आता तोंडावर पडतो. सार्थक आणि आदर्श त्याच्यावर गालातल्या गालात हसायलाच लागतात. केदार म्हणतो की "अगं, मला काय माहिती म्हणजे? अगं दाखवतात ना पिक्चरमध्ये वगैरे, किती मारतात पोलीस, बघितलंय ना मी आणि प्रत्यक्षात देखील बघितलंय." त्यावेळेला मग आता इथे आदर्श आणि सार्थक त्या गोष्टीवरती हसायला लागतात आणि त्यानंतर आता सार्थकचं ते हसणं पाहून वृंदा म्हणते की "जाऊ दे, काहीही उपयोग होईल असं मला वाटत नाही." सुधा म्हणते की "सार्थक, तू काहीही कर, एक गोष्ट लक्षात ठेव, तू आज चुकलायस. तू खोटं बोलून माझ्याबरोबर तू निघून गेल्यास तेही आनंदीला भेटण्यासाठी आणि लक्षात ठेव, मी आनंदीला सून म्हणून कधीही मान्य करू शकणार नाही." असं सरळ बोलून ती निघून जाते आणि त्याच वेळेला सगळेही निघतात. पण मात्र सार्थक बरोबर आदर्शदादा असतो आणि आदर्श सार्थकला धीर देण्याचं काम आता करत असतो. त्यानंतर घरी आल्यावर सगळ्यांवरती मनोज चिडलेला असतो. मनोज म्हणतो की "अण्णा, हे सगळं काय चाललेलं आहे? या आनंदीमुळे तुम्हाला आज पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. त्याच वेळेला मग आता आणि किती प्रॉब्लेममध्ये टाकणार आहेस आम्हाला तू आनंदी? अगं, त्या सार्थकच्या नादाला लागून तुझी ही आयुष्याची वाट लागते, तुला कळत नाहीये का?" त्याच वेळेला मग आता आनंदी म्हणते की "दादा, तू मला हवं तर काहीही बोल, पण सार्थक सरांना प्लीज काही बोलू नकोस." त्याच वेळेला मग आता इथे या सगळ्यामध्ये दादा म्हणतो की "हो, सार्थकलाच तर खरं बोललं पाहिजे. त्याचाच तर खरा प्रॉब्लेम आहे. तो जर तुला बायको म्हणतच असेल ना, तर हे सगळं करण्याची काय गरज आहे? बाहेर लपून-छपून भेटण्याची काय गरज आहे? तो घरच्यांपासून लपवतोय आणि तुला भेटतोय. बायको आहेस ना तू त्याची." आणि मी म्हणते की या सगळ्यामध्ये त्याने तुला लपून-छपून भेटण्याचं कारणच काय आहे? त्याच वेळेला आता इथे दादा म्हणतो की "बघितलं, बाहेर लोकांचं काय चाललेलं आहे ते. अगं, त्यापेक्षा तो अंशुमन परवडला. त्या अंशुमनने निदान इथे येऊन सांगितलं तरी की तो तुला सोडत आहे किंवा दुसरी गोष्ट. पण हा सार्थक तर दोन्ही बाजूने गेम करतोय. एके ठिकाणी तुला बायको म्हणून मान्य करतोय आणि एके ठिकाणी इथे सोडून देखील जातोय. तर डबलदुलकी आहे तो." असं सगळं दादा म्हणतो. आनंदी म्हणते की "हे बघ दादा, तुला जे काही म्हणायचं आहे ना, ते प्लीज मला म्हण. सार्थक सरांची कंपॅरिझन त्या अंशुमनशी होऊ शकत नाही." असं सगळं आनंदी ही दादाला बोलून दाखवते. आणि त्यानंतर मग आता इथे अण्णा म्हणतात की "अरे, जरा शांत हो मनोज, मला कळतंय की तुझा रागा होतोय, पण असं चिडून काहीच उपयोग होणार नाही." त्याच वेळेला मग आता इथे दादा म्हणतो की "सगळं तर या आनंदीमुळे झालंय. तुम्हाला माहिती आहे ना, चाळीमध्ये सगळे लोक छितू करतात आपल्यावर, बोलतात आपल्याला. ही बघा, या नवऱ्याने टाकली आनंदीला आणि तेही दुसऱ्या नवऱ्याने पुन्हा टाकली आहे." आणि त्यानंतर मी जात असतो तेव्हा बोलतात की "हे बघा, आनंदीचा भाऊ कसा मान खाली घालून चाललाय बघा." असं सगळं बोलून दाखवतात. तर त्यांना काही तोंड दाखवायला मला जागाच राहत नाही आणि हा सार्थक मात्र मोठ्या ताठमानेने सगळीकडे मिरवत असतो. त्याच वेळेला मग आता अण्णांना आनंदी म्हणते की "जरा शांत व्हा अण्णा, प्लीज काही बोलू नका." त्याच वेळेला मग आता इथे दादा म्हणतो की "हो, तू सगळ्यांना शांत करशील गं, पण त्या आदर्श आणि सार्थकचं काय? ते सार्थक हे तुला व्यवस्थितपणे यूज करून घेत आहेत आणि तुला समजत नाही. खरं तर सगळ्यांसमोर नवरा बायको म्हणून म्हणायची लाज वाटते. बायकोला इकडे आणून ठेवायचं माहेरी आणि त्यानंतर मग बाहेर रात्री अपरात्री गार्डनमध्ये मजा मारायची." तेव्हा आता अण्णा हे धावून जातात तेव्हा आनंदी थांबवते. मालती म्हणते की "अरे मनोज, काय बोलतोस काय तू?" त्याच वेळेला इथे आता लीना म्हणते की "चला, तुम्ही आतमध्ये चला बरं, तुम्ही रागाच्या भरात नको नको ते बोलताय." असं म्हणून लीना ही मनोजला आतमध्ये घेऊन जाते आणि त्यानंतर मग आता इथे आनंदीला अण्णा शांत करतात. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. मालती पण म्हणते की "मनोज रागाच्या भरात जे काही बोलून गेलाय त्याचा की राग करू नकोस आनंदी." पुढच्या भागामध्ये वृंदा सुधाला म्हणत असते की "सुधा, आज जी काही वेळ आली ना तुझ्यावरती अत्यंत वाईट होती. अगं, तुला पोलीस स्टेशनमध्ये मान्य करावं लागलं की सार्थक आणि आनंदी नवरा बायको आहेत. याचाच जास्त राग आलेला आहे मला." असं मुद्दाम ती भडकवत असते. त्याच वेळेला तिथे आता शलाका असते आणि ती म्हणते की "याच्यावर एकच उपाय आहे काकू, तो म्हणजे लवकरात लवकर आपण सार्थक आणि रेश्माची एंगेजमेंट उरकून घेऊया." तर इथे आनंदीच्या घरी एक व्यक्ती आलेली असते आणि ती म्हणत असते की "हा आनंदीचा दुसरा नवरा आहे ना, ज्याने तिला टाकलेला आहे." मग असं म्हटल्यावरती आता अण्णा हे वैतागलेले असतात. अण्णा म्हणतात की "तुम्हाला काय माहिती या बाबतीत?"
तेव्हा तो मुद्दामच आनंदीला बोल लावत असतो आणि त्याच वेळेला आता इथे अण्णा त्याच्यावर चिडतात आणि त्याची कॉलरच धरतात. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.